हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही आलो आहोत केरळमधील सगळ्यात फेमस अशा जटायू अर्थ सेंटरला. तर इथे ना तुम्ही पाहिलंच आधी की आम्ही तिकीट प्रोसेस वगैरे सगळी कंप्लीट केली आहे. तुम्हाला ती प्रोसेस ना लास्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि तुम्ही बघू शकता इथे दुपारचे 1-2 वाजले होते तरी पण एवढी गर्दी होती ना. आणि म्हणजे 10-15 मिनटं तर आम्ही वेटिंग केल्यावरती ना नंतर केबल कार येत होत्या. तर आमचा नंबर आल्यावरती ना मग तुम्ही बघू शकता इथे ना एका टायमाला ना 3 केबल कार येत होत्या. तर एकामध्ये ना 6 जण बसत होते. ते जसं वरती जाईल ना तसं दुसऱ्या पण येत होत्या. इथे ना केबल कारने जायचं असेल तरी पण तिकीट आहे. आणि तुम्ही वॉकिंग डिस्टन्सने गेला ना म्हणजे पायऱ्यांवरून गेला ना तरी सुद्धा त्याला ना ते तिकीट लावतात. म्हणजे 1000 का काहीतरी पायरी आहेत. पण ऑब्व्हियसली सगळी केबल कारनंच जाणार. तरी पण वॉकिंगला चार्जेस आहेत असं मी ऐकलं. म्हणजे आम्ही चौकशी केली तर त्यांनी तसं सांगितलं. तर इथं ना एक केबल कार येत होती. मी तर खूप जास्त एक्सायटेड होते की कधी एकदा जाते. कारण हे जगातलं सगळ्यात फेमस असं जटायू अर्थचं ना तिथं जटायूचं स्कल्पचर आहे. तर इथं आमचा नंबर आला होता. तर ओह माय गॉड. आणि तुम्ही वरून व्ह्यू बघू शकता. ऊन असल्यामुळे ना एवढी काही हिरवं दिसत नव्हती. तरी पण वरून बघताना ना खूप छान वाटत होतं. आणि दुपारचे ना 1-2 वाजले होते. त्यामुळे ते एवढं ऊन लागत होतं ना आम्हाला वरती. आणि फक्त ते केबल कारला वरती काचच असते त्यामुळे खूप भयानक ऊन लागत होतं. म्हणजे चटके बसत होते असे. आणि असं आतमध्ये बसल्यावरती असं वाटत होतं, म्हणजे बाहेरून बघताना असं वाटत होतं की बाबा फास्ट जाते. पण आतमध्ये बसल्यावर समजलं एवढी स्लो जात होती ना ती केबल कार. म्हणजे खूपच स्लो जात होती. म्हणजे बॅलन्स होत होता. वरतून एक जात होती आणि खालून एक होती. ते असं होतं त्याचं. तर तुम्ही इथं बघू शकता. फायनली आम्ही इथे आलेलो आहोत. तर तुम्ही ना हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. इथे येऊ ना म्हणजे जटायू अर्थ सेंटर जेवढं म्हणजे फोटोमध्ये ते आजवर पाहिलं होतं ना, पण जवळून ना तर खूपच छान वाटत होतं. आणि फोटोज वगैरे काढायला तर एवढे स्पॉट होते ना, म्हणजे असं वाटत होतं की कुठे फोटो काढू आणि कुठे नाही. एवढे छान फोटो येत होते सगळीकडे. आणि ऊन असल्यामुळे ना तर म्हणजे छानच फोटो येत होते. असं प्रत्येक ठिकाण तिथलं म्हणजे प्रत्येक कोपरा फोटो काढण्यासारखा आहे आणि व्हिडिओ शूट करण्यासारखा आहे. इथं ना रामायणाशी रिलेटेड स्टोरी आहे आणि ती पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे इथं आल्यावरती ना खूप शांत आणि म्हणजे खूप भारी वाटत होतं. तर इथं ना पाठीमागे एक मंदिर होतं तर तिथं पण जाऊन आलो आम्ही. आणि तिथं दर्शन वगैरे घेतलं. आणि आम्ही ना नंतर जिथं रामाचा पाय होता, आपले श्रीरामांचा, तर तिथे आम्ही आलो होतो. आणि तुम्ही बघू शकता श्रीरामांचा पाय किती मोठा होता. म्हणजे मी तर पहिल्यांदा असं पाहिलं की एवढा मोठा पाय होता म्हणून. आता हे खरं आहे का खोटं आहे ते काय माहीत नाही, पण सगळे म्हणतात की हा श्रीरामांचाच पाय आहे म्हणून. राम किती मोठा असेल. आणि आता आम्ही इथं सगळं बघून निघालो होतो. आमचा टाईम झाला होता. तर सगळं छानपैकी बघितलं. खूप छान वाटलं की जटायू अर्थ सेंटरला येऊन. म्हणजे खरंच खूप भारी बांधलं आहे त्याने. आणि त्याच्या आतमध्ये ना तर ते थिएटर वगैरे करायचं पण सुरू आहे. तर ते काम ना प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे ना म्हणजे काहीतरी नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा येईल ना त्यावेळेस ते थिएटर पण सुरू झालेलं असेल. आणि आम्ही खाली जात होतो तर म्हणजे एवढं ऊन लागत होतं की बापरे म्हणलं. खाली आल्यावरती ना जेवणाची पण सोय होती. त्यामुळे बरं झालं म्हणलं. कारण भूक ना एवढी जास्त लागली होती ना की विचारूच नका. तर आम्ही इथं वाट बघत बसलो होतो जेवणाची. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.